देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झाकण्यात आली आहे। या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागणार आहे। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरती भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारेटकर यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईत आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाला 5 लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्याच्या फाईलवरती पहिली स्वाक्षरी केली। आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडेंनी व्यक्त केली। बांगलादेशात हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग इथे बांगलादेश हिंदू न्याय या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन निलेश राणेंनी केलं। बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली आणि आरती करत खंडोबाला साकडं घालण्यात आलं। मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरनं सुटणाऱ्या आणि येणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत। चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ज्या घरांची विक्री झाली त्या विक्रीमध्ये ज्या घरांची किंमत 2 कोटी रुपयांपर्यंत आहे अशा घरांचा वाटा 80% असल्याची माहिती समोर आली आहे। 2024 मध्ये आतापर्यंत मुंबईत 1,28,000 घरांची विक्री झाली। भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पीसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लागू केलेली 10% पाणी कपात मागे घेतली। महापालिकेतर्फे ठाणे आणि भिवंडी परिसरात देखील पाणीपुरवठा करण्यात आला होता। अशातच ही पाणी कपात रद्द केल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांना दिलासा मिळालाय। वसई विरार मॅरेथॉनच्या निमित्तानं 8 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवली जाणार आहे, त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे। बदलापूर कात्रप परिसरातील रिंग रोडवरील संपूर्ण फुटपाथ हा नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी खुलून ठेवण्यात आलाय। मात्र जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला 8 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने अद्यापही या फुटपाथच्या दुरुस्तीचं काम केलं नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नव्यानं उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानक उभारण्याचं काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आलंय। कुळगाव बदलापूर नगरपालिकेत मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये। पालिकेत बसण्याची सोय नसल्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः तासनतास उभं राहावं लागतंय। नांदेडच्या गुरुद्वारात दानरूपी आलेल्या दागिन्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। याबाबत महसूल विभागाचे सचिव आणि नांदेड जिल्हाधिकारी यांना 18 डिसेंबरपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याची अंतिम मुदत न्यायालयानं दिली आहे। मुंबई ते वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सध्या अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी वाद चिघळलेला दिसतोय। मोबदला न देताच प्रशासन आणि ठेकेदार शेतकऱ्यांना जमिनी बळकावत असल्याचा आरोप करत एका महिलेनं आत्महत्या केली, त्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत। यवतमाळ तालुक्यातील मंदेव परिसरात अवकाळी पावसामुळे हजेरी लावली आणि या पावसामुळे तूर आणि कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकवणाऱ्यांवरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। मालमत्ता कर थकवणाऱ्यांची मालमत्ता महापालिकेकडून सील केली जाते। अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथील MIDC परिसरात तुषार चिंधू चौधरी या तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली। अनैतिक संबंधातून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला, मात्र आता फेंगल चक्रीवादळाचा जोर कमी झाला असून गायब झालेल्या थंडीचे जळगाव जिल्ह्यात पुनरागमन होत आहे। शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। बाबरी मशीद पतनाचा निषेध व्यक्त करत भिवंडीतल्या मशिदीतून अजान देण्यात आली। यावेळी मशीद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। वाशिम जिल्ह्यातील झंझोरी शिवारात गर्भवती महिलेची मेंढपाळाच्या पाल्यावरतीच प्रसूती झाली। आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांनी ही प्रसूती केली, तर आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे।
धुळे बाजार समितीत मक्याची आवक 20,700 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर हा 2,096 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. मक्याची आवक घटल्यामुळे मक्याला बाजारात चांगला भाव मिळालाय. कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात काहीशी घसरण झाली. जुना कांदा प्रति किलो 60 ते 70 रुपयांना विक्री होतोय. मात्र पुढील कालावधीत कांद्याची आवक आणखी वाढणार असून येत्या महिनाभरात दरात घसरण होईल असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं. अमरावतीच्या बाजारात लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली असून त्याला सर्वसाधारण दर हा 3,927 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय, तर कमीत कमी दर हा 3,800 रुपये प्रति क्विंटल आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबईतल्या 26 प्रभागात 100 दिवस मोहीम राबवली जाणार आहे. क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणं हे मोहिमेचं उद्दिष्ट आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांवर विद्यापीठ स्तरावरती प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी 10 डिसेंबर रोजी या जागांवरचे प्रवेश फेरी राबवली जाणार असून 2024-25 साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या जेजुरीत चंपाषष्ठी निमित्तानं लगबग आहे. जेजुरी गडावर पारंपरिक पद्धतीनं चंपाषष्ठीचा सण साजरा केला जातो. मार्गशीर्ष पंचमी निमित्तानं आज पारंपरिक पद्धतीनं तेलहंड्याची मिरवणूक काढण्यात आली आणि भाविकांनी देवाला तेलहंडा अर्पण केला, तर खंडोबा आणि म्हाळसाईला तेलवण करून हळद लावण्यात आली. ऐन हिवाळ्यात राज्यामध्ये कमाल तापमान 30 अंशांवर गेले. उष्मा वाढल्यामुळे गेले 3 दिवस उकाड्यानं नागरिक हैराण झाले. मात्र सोमवारपासून तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घट होऊन काहीसा दिलासा मिळणार आहे. उल्हासनगरमध्ये एका जीन्स कारखान्यात घुसून 3 कामगारांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूरच्या वडवली भागामध्ये एका भरधाव ट्रकनं 2 जणांना उडवलं. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झालाय. अकोला शहरातील अकोट फैल परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधनं मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं संबंधित व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलं. या कारवाईत 6,58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील रहाणाळ गावच्या हद्दीतील गोदामाला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालं. गोदामात वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आलंय. नवी मुंबईत शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची 58 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. नवी मुंबईत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये दुचाकी आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या टेम्पो ट्रॅव्हलमधील 13 जण जखमी झालेत. छत्तीसगडच्या बिजापुरात सुरक्षा दलाच्या नवीन कॅम्पवरती माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या हल्ल्यामध्ये 2 जवान जखमी झाले. अमळनेरच्या मंगळूरमधील MIDC परिसरात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या करण्यात आली. तुषार चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. नागपुरात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला NDPSच्या पथकानं अटक केली, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपीकडनं 59 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलं. दोडा मार्गाच्या झेरबांबर तिठा इथे टेम्पोनं 7 वर्षीय मुलीला चिरडलं. या अपघातात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे महाशपथविधी सोहळ्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावरती जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. गृहमंत्रालयासाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेला भाजपनं नवे पर्याय दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेला 3 वजनदार खात्यांचे पर्याय दिल्याचं बोललं जात आहे. यात पहिलं खातं नगरविकास खातं. नगरविकास खातं हे महत्त्वाचं आणि मोठं खातं आहे. आतापर्यंतच्या इतिहासात बहुधा हे खातं मुख्यमंत्र्यांकडेच राहिलंय. अनेक मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात नगरविकास खातं आपल्याकडेच ठेवलंय. दुसरं म्हणजे महसूल खातं आणि तिसरं जलसंपदा खातं. शिवसेनेनं या 3 महत्त्वाच्या खात्यांपैकी एक पर्याय निवडावा, असा पर्याय भाजपकडनं देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आता उपमुख्यमंत्रीपदासोबतच शिवसेनेला 3 पर्याय ठेवण्यात आलेले आहेत समोर. नगरविकास खातं, जलसंपदा खातं आणि महसूल. यापैकी आता शिंदे कोणता पर्याय निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंच्या सेनेसमोर आता 3 पर्याय ठेवण्यात आलेत.
वाहनांवरची नंबर प्लेट एम्बॉस केली असल्यास क्रमांकामध्ये फेरफार करता येत नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागानं 2019 पूर्वी नोंद झालेल्या वाहनांवरती एम्बॉस केलेली नंबर प्लेट लावण्यास 1 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर जुन्या पद्धतीची नंबर प्लेट असल्यास दंड आकारला जाणार आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशविदेशातनं लाखो पर्यटक येतात. मात्र काही पर्यटक प्रवेशद्वारावरती शुल्कच भरत नाहीत. त्यामुळे मनसोक्त किल्ला पहा पण शुल्क भरून असं आवाहन पुरातत्व विभागानं केलंय. पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत आर्थिक मदत मंजूर केली. मदत मिळाल्यामुळे कुऱ्हाडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे फोनवरून आभार मानले. ठाणे महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरती सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असतानाच त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमध्ये या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.